चिमुरडीवरती अत्याचार प्रकरणी आरोपी असलेला अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय। अक्षयनं स्वतःवरती पोलिसांच्या बंदुकीनं गोळी झाडून घेतली आहे। या घटनेमध्ये अक्षय गंभीररित्या जखमी झालाय। त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं कळतंय। ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षयला नेत असताना ही घटना घडलेली आहे। आरोपी अक्षय शिंदेची या दुर्घटनेनंतर प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्याला अधिक माहिती देतील। विवेक, नेमकं काय घडलंय? देखिए, आपको बताना चाहेंगे कि बदलापुर रेप मामले में जो मुख्य आरोपी था अक्षय शिंदे, उसको आज थाने पुलिस ट्रांजिट रिमांड के लिए बाहर लेके आ रही थी। तभी अक्षय शिंदे जब थाने पुलिस की कस्टडी में था तो उसने जीप के अंदर ही, पुलिस की वैन के अंदर ही एक पुलिस वाले की रिवॉल्वर छीनी और उसने पुलिस वाले के ऊपर 3 राउंड फायर किए हैं। ये फायरिंग होने के बाद उसी जीप में मौजूद जब दूसरे पुलिस वाले थे, उसने अपनी सर्विस रिवॉल्वर निकाली और अक्षय शिंदे पर भी फायरिंग की है दूसरे पुलिस वालों को बचाने के लिए। इस मामले में दोनों लोग, जो मुख्य आरोपी अक्षय शिंदे वो भी बुरी तरह से घायल है और जो पुलिस कर्मी है वो भी पूरी तरह से घायल है। उनको अस्पताल ले जाया जा रहा है और इस पूरे मामले में अब जो थाने पुलिस के आला अधिकारी ये भी जांच कर रहे हैं कि आखिरकार अक्षय शिंदे ने किसी पुलिस वाले की सर्विस रिवॉल्वर कैसे छीनी, किस तरीके से पूरी घटना हुई है, फायरिंग हुई है। इस पूरे मामले में थाने पुलिस जांच कर रही है। अब पुलिस इस बारे में और क्या जानकारी दे रही है? कितने बजे की ये घटना है? कब, कहाँ यह हादसा हुआ? देखिए, आपको बताना चाहेंगे कि अक्षय शिंदे जो है वो नवी मुंबई के तलोजा जेल में बंद था। थाने पुलिस ने उसकी ट्रांजिट रिमांड ली थी। तलोजा जेल से वो लोग थाने में बदलापुर वहां उसे लेकर आ रहे थे। तभी थाने में जैसे ही इंटर किए हैं उसके दौरान ही अक्षय शिंदे को मौका मिला। उसने पुलिस वाले की सर्विस रिवॉल्वर छीनी और पुलिस वाले के ऊपर तकरीबन 3 राउंड फायर किए हैं। उसी के बचाव में जब रिटेलिएशन हुआ तो दूसरे पुलिस वाले जिनके पास सर्विस रिवॉल्वर थी, उन्होंने भी अक्षय शिंदे के ऊपर फायरिंग की है। और इस पूरे मामले में अक्षय शिंदे जो मुख्य आरोपी है बदलापुर रेप मामले का, और एक पुलिसकर्मी, दोनों लोग घायल हैं और दोनों लोग को अस्पताल ले जाया गया है। अभी जो प्राथमिक जानकारी मिल रही है उस हिसाब से अक्षय ने सुसाइड की कोशिश की है या उसने पुलिस पे हमला करने की सबसे पहले कोशिश की? नहीं, देखिए, जिस तरीके से थाने पुलिस कमिश्नर ने साफ तौर पर न्यूज 18 इंडिया लोकमत को साफ तौर पर इस बात की पुष्टि की कि फायरिंग हुई है, ये खुदकुशी का मामला नहीं है। ये जो थाने पुलिस कमिश्नर ने साफ तौर पर कहा है कि अक्षय शिंदे ने सर्विस रिवॉल्वर पुलिस वाले की छीनी है, उसने पुलिस वाले पर फायरिंग की है और इसमें पुलिस वाला घायल भी है। इसके बाद जो दूसरे पुलिस वाले थे उन्होंने दोनों को बचाने के लिए फायरिंग की और फायरिंग में 2 लोग घायल हैं। विवेक, आपण आपल्या प्रेक्षकांना याची अपडेट देऊया। मोठी बातमी अशी आहे की ट्रान्झिट रिमांडसाठी जेव्हा अक्षयला पोलीस घेऊन जात होते तेव्हा अक्षय अचानक आक्रमक झाला। बाजूला असलेल्या पोलिसाची बंदूक किंवा रिव्हॉल्वर अक्षयनं स्वतःकडे खेचून घेतली। पोलिसांवरती त्यानं गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी, दुसऱ्या पोलिसानं जो गोळीबार केला त्याच्यामध्ये अक्षय गंभीररित्या जखमी झालेला आहे। पण हा आणखी एक गुन्हा अक्षयकडनं घडल्याचं आपण म्हणू शकतो। अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे। 2 मुलींवरती बलात्कार, लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षयवरती आहे आणि याच अक्षय शिंदेनं आज ठाणे परिसरामध्ये पोलीस त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना गोळ्या झाडलेल्या आहेत। पोलिसांवरती एकूण त्यानं 3 राउंड फायर केलेले आहेत आणि अक्षयनं हा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ताबडतोब बाजूच्या पोलिसांनी सुद्धा आपली रिव्हॉल्वर अक्षयवरती रोखली। या घटनेमध्ये अक्षय आणि अक्षयनं ज्या पोलिसावरती गोळ्या झाडल्या ते दोघंही जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया, आपले प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्या सोबत आहेत। विवेक यांना अपडेट्स विचारण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा आपण बातमी जाणून घेऊयात। गोळीबारामध्ये 1 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। हे सगळं प्रकरण काय आहे? गेल्याच महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये बदलापुरात 2 चिमुरड्यांवरती एका शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना झालेली होती आणि या लैंगिक अत्याचारामधला सगळ्यात प्रमुख आरोपी होता अक्षय शिंदे। अक्षय शाळेमध्ये अटेंडंट म्हणून काम करत होता आणि मुलींना स्वच्छतागृहामध्ये नेण्याचं काम अक्षयवरती होतं। तेव्हाच अक्षयने एका मुलीवरती बलात्कार केला, आणखी काही मुलींवर सोबत त्यानं गैरवर्तन केलं किंवा लैंगिक अत्याचार केले असे सुद्धा आरोप अक्षयवरती आहे। तळोजा तुरुंगामध्ये अक्षयला ठेवण्यात आलेलं होतं आणि जेव्हा ट्रान्झिट रिमांडसाठी याच अक्षयला पोलिसांनी ठाणे परिसरात आणलेलं होतं तेव्हा तो अचानक आक्रमक झाला। पोलिसांची रिव्हॉल्वर त्यानं हिसकावून घेतली। समोरच्या पोलिसावरती त्यानं जवळपास 2 ते 3 राउंड फायर केल्याची माहिती मिळते आणि अक्षयने हे कृत्य केल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला। अक्षयवरती हा गोळीबार करण्यात आला, ज्या घटनेमध्ये अक्षय जखमी झाल्याचं कळतंय।
ही अत्यंत गंभीर घटना म्हणावी लागेल। बदलापूर बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे अक्षय शिंदे आणि जेव्हा पोलीस त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी आज नेत होते तेव्हा अत्यंत आक्रमक होत अक्षयनं पोलिसांवरतीच 3 राऊंड फायर केले। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी सुद्धा अक्षयवरती गोळीबार केला। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच उपस्थित होतो की अक्षयनं इतक्या सहज पद्धतीने पोलिसांकडून त्यांची रिव्हॉल्वर हिसकावून कशी घेतली, या संदर्भातला तपास सुद्धा आता पोलीस करतात। अक्षय सध्या गंभीररित्या जखमी झालाय, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। गाडीतनं नेत असताना ट्रान्झिट रिमांडच्या वेळेला अक्षयनं गोळीबार केल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट सध्या आपल्या सोबत आहेत। शिरसाटचा नमस्कार, आपलं स्वागत आहे। एक मोठी घटना समोर आली आहे। अक्षय शिंदेनं पोलिसांवरतीच गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्यावरती गोळ्या चालवल्यात। मला ही जी घटना आहे ना, ही घटना अशा प्रकारे घडावी अपेक्षित नाही। ट्रान्झिट गाडीतून तो जात असताना पोलिसाचा रिव्हॉल्वर हिसकवतो, 3 राऊंड फायर करतो, पोलिसाला जखमी करतो किंवा स्वतःवर गोळी झाडून घेतो हे सर्व प्रकार पोलिसांनी म्हणजे का रोखू शकले नाही? कुठं कमी पडले का ते? मला या घटनेत पोलिसांचा थोडा हलगर्जीपणा दिसतोय। पोलिसांनी अशा आरोपी नेत असताना जे सुरक्षा किंवा जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होते ते घेतलेले दिसत नाहीये। सुरक्षा व्यवस्थेमध्ये कुठेतरी पोलीस कमी पडलेत असं आपण म्हणताय, पण तुम्हाला आणखी काही वेगळी शंका येते का संपूर्ण प्रकरणामध्ये? नाही, शंका असण्याचं कारण नाही आहे। एखादा आरोपी हा मानसिक रुग्णासारखा तो आरोपी असतो। त्याने ज्या पद्धतीने अत्याचार केले त्या जर घटना जर पाहिल्या तर तो सायको टाईप किंवा ज्याला म्हणतात की त्याला शब्दच नाही, तो म्हणजे क्रूरच। आणि मग अशा व्यक्तीपासून स्वतः त्याला घेऊन जात असताना आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे। तो स्वतःला संपूर्ण टाकेल, परंतु थोडंसं थांबवते। एक मोठी अपडेट आली आहे। आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे। गोळीबाराची घटना घडली होती। नेमकं काय झालेलं होतं तर पोलिसांची रिव्हॉल्वर अक्षयनं खेचून घेतलेली होती आणि पोलिसांवरती त्यानं 2 ते 3 राऊंड फायर केल्या। पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला। अक्षय कोण आहे तर बदलापूर बलात्कार प्रकरणातला प्रमुख आरोपी आणि याच प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट आता आपल्या समोर आली आहे। या घटनेमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। सुरुवातीला बातमी अशी होती की त्यानं आत्महत्येचाही प्रयत्न केला, परंतु त्यांनी पोलिसांवरतीच आधी गोळ्या झाडलेल्या होत्या। आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? येतोय, आवाज येतोय। प्रशांत, सगळ्यात मोठी अपडेट बदलापूर प्रकरणातली, अक्षयनं पोलिसांवर गोळीबार केला, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल अक्षयवर गोळीबार केला, अक्षयचा मृत्यू झाल्याचं कळतंय। प्रशांत, जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार एपीआय निलेश मोरे याचं सर्व्हिस रिव्हॉल्वर अक्षय शिंदेने खेचलं होतं। मुंब्रा बायपासवर झालेली ही घटना आहे आणि निलेश मोरेंच्याच रिव्हॉल्वरमधनं अक्षय शिंदेने 3 फायर केले। यातला एक फायर निलेश मोरे जे एपीआय आहे त्यांच्या पायामध्ये एक गोळी गेलेली आहे, त्यांना दुखापत झाली आहे आणि अर्थातच त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। 2 गोळ्यांचे फायर मात्र त्याचे हे मिस फायर झाले होते, पण त्याच वेळेस संरक्षणासाठी म्हणून सोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ फायरिंग केलं। 2 गोळ्या अक्षय शिंदेला लागल्यात। त्याला ताबडतोब शिवाजी हॉस्पिटलला रवाना जरी करण्यात आलं तरी जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय। अर्थातच त्याने पोलिसांचं रिव्हॉल्वर खेचून पोलिसांवर केलेला हल्ला, आणखीन त्याचमुळे आत्मसंरक्षणासाठी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी सोबतच असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर केलेलं फायरिंग ही मुंब्रा बायपास जवळची घटना आहे। अत्यंत अग्रेसिव्ह परिस्थितीमध्ये निलेश मोरे यांचं रिव्हॉल्वर अक्षय शिंदेने खेचलं। आणि थोडंसं थांबवते, अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत। सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेल की अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल जो गोळीबार केला त्यात अक्षयचा मृत्यू होतोय। सुषमाताई, घटना इतक्या साध्या सरळ पद्धतीने बघण्यासारखी नक्की नाही। मी या घटनेवर भाष्य करण्याआधी आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की हैदराबादमध्ये अशाच पद्धतीचं एन्काउंटर झालं। हैदराबादच्या बलात्कार कांडानंतर 4 आरोपींचं एन्काउंटर करताना पोलिसांनी जे क्लॅरिफिकेशन दिलं होतं ते हेच दिलं होतं की स्वसंरक्षणासाठी आम्ही 4 जणांवर गोळ्या झाडल्या आहेत। त्यामुळे त्या प्रकरणात नेमकं काय घडलं, खरेच आरोपी ते 4घे होते की अजून दुसरे कोणी होते, ही कोणतीच गोष्ट बाहेर आली नाही। असंच काहीसं बदलापूर प्रकरणातही आहे। बदलापूर प्रकरण ज्या शाळेत घडलं त्या शाळेशी संबंध असणारे आपटे
हे आपटे शेवटपर्यंत फरारच राहिले, ते आपल्याला सापडलेच नाही. या प्रकरणातले कुठलेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाही. पण याच्यामध्ये अक्षय शिंदेच्या आईने आणि अक्षय शिंदेच्या भावाने जे स्टेटमेंट दिले, जी माहिती दिली, ती सुद्धा फार महत्वाची आहे आणि ती विचार करण्यासारखी आहे. आणि या सगळ्यांचा विचार करता मला असं वाटतं या प्रकरणाकडे इतक्या सरळ साध्या पद्धतीने न बघता याच्या मुळापर्यंत जायचं असेल तर अक्षय शिंदे प्रकरणाची पूर्ण सीबीआय इन्क्वायरी होणं फार गरजेचं आहे. सुषमाताई, तुम्ही खूप गंभीर मुद्द्याला हात घातलेला आहे, गंभीर मुद्द्यावरती तुम्ही भाष्य करताय. कोणती शंका किंवा कोणता प्रश्न तुम्ही उपस्थित करू पाहताय? मी क्लिअर कट शंका आणि प्रश्न वगैरे असलं काहीच बोलत नाही. मी थेट आरपार सांगते, अक्षय शिंदेने खरंच आत्महत्या केली की अक्षय शिंदेला एन्काउंटर करण्यासाठी ठरवून प्लॅन करण्यात आलं? काय लपवायचं होतं? अक्षय शिंदेला मारताना लपवायचं काय होतं सरकारला? नेमकं कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय? आपटे नावाचा माणूस अजूनही फरार का राहिला? या प्रकरणामध्ये या शाळेशी संबंधित एकही माणूस का पकडला गेला नाही? का कारवाया झाल्या नाही? त्याच्यामध्ये साधा त्या एका वामन म्हात्रेच्या एका एफआयआर साठी आम्हाला 7 तास झगडावं लागलं, त्याला 3 तासाच्या जामीन मिळाला. काय सरकार, काय पद्धतीने? म्हणजे जर अशा पद्धतीने जर काम होणार असेल, याला तपास म्हणतात काय? म्हणजे जो कोणी तुम्ही एन्काउंटर करता आरोपीला, दोन्ही हातामध्ये ज्याच्या बेड्या आहेत अशा बेड्या असणारा माणूस पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल काढतोच कसं काय? आणि त्या पिस्तूलने तो शूटच कसा काय करतो? हे विश्वास ठेवण्यासारखं आहे काय? म्हणजे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं असून सरकारच्या दबावानंतर झालेली ही घटना आहे असा थेट आरोप तुमचा आहे? अक्षय शिंदेचं एन्काउंटर करताना किंवा अक्षय शिंदेच्या सोबत आता जे काही घडलंय ते घडताना किंवा घडवून आणताना नेमकं कुणाला वाचवलं जातंय? बदलापूर शाळेशी संबंध असणारे आपटे आणि आपटेशी संबंधित लोक, या लोकांना कोण वाचवते? या सगळ्यांचा संबंध भाजपशी आहे. त्यामुळे उत्तरं गृहमंत्र्यांनी द्यावीत. गृहमंत्र्यांना प्रकरण हाताळता येत नाही तेव्हा गृहमंत्री थेट एन्काउंटर करतात का? म्हणजे आयदर वी विल सेट यू और वी विल शूट यू. आम्ही तुम्हाला तुमची लाईफ सेट तरी करू, नाहीतर तुमची लाईफ आम्ही शूट करून टाकू, असं काही ठरतंय का त्यांचं? सुषमाताई, आभार आपले. आपण प्रतिक्रिया प्रकरणी नोंदवलीत त्याबद्दल. तर सुषमा अंधारेंनी एक मोठा आरोप केला संपूर्ण प्रकरणामध्ये. सुषमा अंधारेंनी सरकारच्या दबावामुळे अक्षयचा एन्काउंटर झाल्याचा आरोप केलाय. या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे बदलापूरच्या बलात्कार घटनेमध्ये जे शाळेचे संचालक होते, शाळेचे विविध जबाबदार अधिकारी होते, त्यांच्यावरती कुठे कारवाई झाली? ते सर्वजण अजूनही फरार आहेत आणि या पाठीमागे भाजपचा हात असून थेट गृहमंत्र्यांनी या प्रकरणी आता स्पष्टीकरण द्यावं, उत्तर द्यावं. अन्य व्यक्तींवरती अजूनपर्यंत कारवाई का नाही असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलेत. सगळ्यात मोठी बातमी, अक्षय शिंदे नेमका कोण आहे? तर बदलापूर बलात्कार प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. याच अक्षय शिंदेला आज ट्रान्झिट रिमांडसाठी पोलीस तळोजावरनं ठाणा परिसरामध्ये आणत होते. त्याच वेळेला मुंब्रा बायपासवरती घडलेली घटना. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांची रिव्हॉल्वर अक्षय शिंदेने हिसकावून घेतली. पोलिसांवरती त्यानं काही राऊंड्स फायर केले. एका पोलिसाच्या पायाला सुद्धा या घटनेमध्ये दुखापत झाली आणि मग प्रत्युत्तरादाखल किंवा आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी सुद्धा अक्षयवरती काही राऊंड्स फायर केले. यामध्येच अक्षय गंभीररित्या जखमी झाला. कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये अक्षयला नेण्यात आलं, परंतु तिथे अक्षयचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. या प्रकरणी जेव्हा संजय शिरसाट आपल्याशी बोलले तेव्हा संजय शिरसाटांनी पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पोलिसांनी नीट काळजी का घेतली नाही याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सुषमा अंधारेंनी थेट आरोप केलेला आहे अक्षयच्या एन्काउंटर संदर्भातला. या प्रकरणातले जे आणखी आरोपी आहेत, जे शाळेशी संबंधित आहेत, शाळा प्रशासक आहेत, त्यांच्यावरती अजूनपर्यंत कारवाई का नाही? त्यांच्याबद्दल कुणी का बोलत नाही? त्या व्यक्ती अजूनही फरार का आहेत? त्यामुळे गृहमंत्र्यांनी आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचा अंगुली निर्देश देवेंद्र फडणवीसांकडे केला आहे.